हाय गाईज, आम्ही चालू आज रायगडला मित्रांनो. रायगड आमच्या घरापासून 140 किलोमीटर आहे. मित्रांनो आम्हाला निघायचं 2 वाजता होता. वाजले 5 वाजले निघता. आत्ताच आम्ही जेवढे IT पार्कमध्ये 10 किलोमीटर फक्त पुढे आलो. अजून आम्हाला 130 किलोमीटर पुढे जायचं. आधीच तयार होता 5 वाजता आला मित्रांनो. 5 काय रोडला काय जेवढी रोड एवढा घाण ना भाई, एवढा घाण. आपले काम केलं पाहिजे. आपली रेंजवर आहे मागच आपल्या ड्रायव्हर पशी आम्हाला नाही का पावसाचा आनंद घ्यायचा होता, त्याच्यामुळे आम्ही रेंजवर माग ड्रायव्हरला पाठवलेले. त्याला गाईज आम्ही जर्किंग घालतो. आता लय पाऊस पडायला लागणार आहे असं वाटते आम्हाला. पाऊस पडायला आता जाता जाता म्हणून सरकार बुरक्या सर रे बुरक्या परत एकदा ना हात घालतो. गाईज सकाळचे 5 वाजलेत, 5:30 वाजलेत. आता आम्ही हिंजवडीमध्ये थांबलो रे. आमचं रेनकोट प्रतीक भावी शाईन वरती आमच्या हायाबुसा. आणि ही कोणती गाडी निंजा S2R आणि ती कोणती आहे? BMW RR डेव्हिसन. आज डेव्हिसन आहे आपली. गाईज गाड्या फुल केलेल्या आहे आता सगळ्यांनी. पेट्रोल फुल केलेले बघू शकता. गाड्या फुल करून आम्ही निघालो आता. बॅग बिग मस्त. गाईज आम्ही इथं मुशी धरणात थांबले. मुशी लेक आहे ना, मुशी लेक सनसेट पॉइंट आहे. अजून आम्हाला 95 किलोमीटर जायचे. चला गाईज बाय. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें, वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें. गाईज आम्ही एका ठिकाणी थांबलोय. कुठे थांबलोय आपण? कोणत्या घाट्या? तामिनी घाट. तामिनी घाटात थांबलोय. खाली थांबलेले तामिनी घाट. येऊ बघा मित्रांनो, लय पाऊस पडतोय मस्त. एक नंबर. रायगडला येणार असेल आणि रोपवेने जायचं विचार असेल ना, तर ऊन वारा पाऊस बघून येत जावं. होय रे बरोबर आहे भाई. तर आम्हाला रोपवेने जायचं होतं जातानी. रोपवेच बंद आहे इथं. आलोय कळलं रोपवेच बंद आहे. आता चालूय चालूच पायऱ्यांनी. चढायचं एवढं काय अवघड नाहीये. पण आता टाइम झालं 11:30 वाजलेत. अजून आम्हाला वरती जायचे, फिरून परत खाली जायचे. तामिनी घाटातून 150 किलोमीटर घरी जायचे. रात्री 12 वाजणार आहे. आम्हाला यायला उशीर झाला, खायला उशीर झाला. आमच्या घरात बसलो तिथं. हा बघू शकता पूर्ण धुकं आहे, काय दिसतच नाही इथं. जास्त काही कठीण नाहीये चढायला. वारे बिरे लय सुटलेलं आहे. पडलं की डायरेक्ट खाली, कारण लय उंच आहे. पोहे झालेत आम्हाला. पोहे जास्त आले. गाईज नाही मित्रांनो, आता दर्शन झालेलं आहे मस्त. त्या मंदिराच्या इथेच बसलोय आम्ही. लय पाऊस पडतो जोरात, जोरदार असं पाऊस चाललाय. सगळे बघू शकता, सगळे आता इथं थंड मस्त गारठलेले. सगळ्या शूज मध्ये पाणी गेले, शूज मध्ये सगळं पाणी गेले. खाली जाऊन मस्त जेवण करून घरी जायचं. इथून निघालेले आम्ही आता. पूर्ण थंडी, इथं वारं पण सुटले, पाऊस पण पडलाय, ऊन पण पडणार आहे असं वाटतंय. 3 ऋतू आम्हाला बघायला भेटणार आहे. इथं रायगड मध्ये ना अतिवृष्टी सांगितली 5 दिवस ना. आज दुसरा दिवस आहे तरी आम्ही आलो यायला. क्यों हिला डाला ना. वारं बघा वारं.
आता आलोय आम्ही रायसिंगमध्ये. एवढी भूक लागली तर सकाळी पोहे खाल्लेले, नाश्ता केला. किती वाजता? 10 वाजता नाश्ता केला. तर आता जेवण करतोय. एवढा पाऊस लागलाय काय, एवढा पाऊस असं वाटतं उगाच गेलो नाही. रात्रीने गाडी घेतली नाही म्हणून टू व्हीलर झालं. को कैसे बत्तीसी दिखा रहा है ससुर. आणि गाडी घेतली असती ना लय बरं पडलं असतं. अरे अतिवृष्टी सांगितलं भाई, रेड अलर्ट सगळीकडे. काय नाही होत. आता मी हिंजवडीमध्ये हॉटेलमध्ये जेवायला बसलो. अख्खा पाणी झालं हिंजवडीला. आज परत नाही यायचं भाई, परत जाणार वरती. पावसात अजिबात जायचं नाही, कुठंच जायचं नाही भाई, कुठं. धन्यवाद धन्यवाद. बस आमची जिरली. एवढं पुलाला पाणी वाढले ना. इकडे पाणी आलं. उद्या राज्याभिषेक आहे. हा या पाहूनचा जेवण आलं नाही गाईच. 150 किलोमीटर जाणं, 150 किलोमीटर येणं, 300 किलोमीटरचं रनिंग झाले. 2 पोहे अख्खा दिवस काढलाय पोहे खाऊन. फक्त आता जेवण करतोय. बाय बाय गाईज, गुड नाईट. गुनगुनाती राहों में धड़कने भी तेज है, अब क्या करें. वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है, अब क्या करें. शब्दों के पहाड़ों पे लिखी है दास्तां, ख्वाबों के लिफाफों में छुपा है रास्ता. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज हैं, अब क्या करें. ओ वक्त